नमस्कार, मी विद्या मस्के. आजच्या पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सर्वसाधारणपणे बघितलं तर शारदीय नवरात्री ही 9 दिवसांची असते किंवा एखाद्या तिथीचा क्षय होतो तेव्हा ही नवरात्र 8 दिवसांची असते. एखाद्या तिथीमध्ये वाढ होते तेव्हा ही नवरात्र 10 दिवसांची असते. तर त्याचप्रमाणे या वर्षी तृतीय तिथीमध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे तृतीय तिथी ही 2 दिवसांची आलेली आहे. त्यामुळे या वर्षीची नवरात्र 10 दिवसांची आहे. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की आपल्या घरातील घट हे अष्टमीला उठवायचे की नवमीला उठवायचे की दसऱ्याच्या दिवशी उठवायचे. तर जेव्हा आपण घट हलवतो तेव्हा ते कोणत्या दिशेला हलवायचा किंवा जेव्हा घटावर फुलवारा बांधतो तो कधी बांधायचा आहे, घटाजवळ ठेवलेला अखंड दिवा आपल्याला कधी उचलायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. या नवरात्रीत खूप जण उपवास करत असतात, तर काही जण उठता बसता उपवास करत असतात. जर आपला उपवास हा 9 दिवसांचा असला तरी आपल्याला तो नवमीला सोडायचा आहे. तर काही भागांमध्ये उपवास हा सप्तमीला सोडला जातो. सप्तमीलाच गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तर काही भागात अष्टमीला सोडतात, तर काही भागांमध्ये नवमीला सकाळी सोडतात. परंतु नवरात्र ही 9 दिवसांची असते. नवरात्रीला आपण 9 दिवस 9 माळा घातल्या जातात, 9 नैवेद्य दाखवत असतो. तसेच 9 देवीच्या 9 रूपांची आपण पूजा सुद्धा करत असतो. त्यामुळे उपवास करताना आपण तो सुद्धा पूर्ण 9 दिवसांचा करायचा आहे. जर आपण नवरात्रीचा 9 दिवस उपवास करत असेल तर तो आपल्या घट स्थापनेपासून नवमीपर्यंत करायचा आहे. कारण आपण जर कॅलेंडरमध्ये बघितलं, नवमीला महानवमी उपवास असे दिलेले आहे. त्यामुळे आपल्या नवमीला सुद्धा उपवास करायचा आहे. नवमीच्या उपवासाला सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे आपण उपवास सप्तमीला अष्टमीला न सोडता तो नवमीला तो पण संध्याकाळी 7 वाजेनंतर सोडायचा आहे. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये दसऱ्याला सुद्धा उपवास सोडला जातो. आता जे घट आहे ते नक्की कधी उठवायचे आहेत. नवरात्र जरी 10 दिवसांची असली, तृतीय तिथी ही 2 दिवसांची होती, तर नवमी ही 1 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे नवरात्र ही 10 दिवसांची जरी असली तरी आपल्याला कुळाचाराप्रमाणे हे घट उठवायचे आहेत. ज्यांचे नवमीला उठतात त्यांनी 1 ऑक्टोबरला घट उठवायचे आहे. ज्यांचे घट दसऱ्याच्या दिवशी उठतात त्यांनी 2 ऑक्टोबरला उठवायचे. दसरा आहे तर त्यांनी त्या दिवशी उठवायचे आहेत. काही भागांमध्ये नवरात्र जेव्हा 10 दिवसांची असते तेव्हा दसरा हा नवमीला साजरा केला जातो. म्हणजे बऱ्याच भागात यावर्षी दसरा हा 1 ऑक्टोबरलाच साजरा केला जाणार आहे. परंतु तिथीनुसार दसरा हा 2 ऑक्टोबरला आहे. त्यानंतर आपल्याला उपवास हा घट उठवल्यानंतरच सोडला तरी चालतो. घट उठण्या अगोदर घटाला आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे अष्टमीला आपण कोहळा कापत असतो. म्हणजेच काय, तर आपण देवीला बलिदान देत असतो. मग यामध्ये आपण एखादं दुसरं फळ सुद्धा कापू शकतो, जसं की लिंबू कापू शकतो. तर आपण जेव्हा घट हलवणार आहोत तेव्हा सर्वप्रथम तो उत्तर दिशेला हलवायचा आहे. घटावर त्याचप्रमाणे देवीला आपण फुलवारा बांधत असतो. तो काय, तर धपाटे, कडाकणे, त्याचप्रमाणे पिठापासून देवीला वेगवेगळी दागिने बनवली जातात. बांगड्या, जोडवी, फणी असे दागिने बनवून त्यांची सुद्धा माळ जी आहे ती आपण घटावर बांधली जाते. काही घरात सप्तमीला ही माळ बांधली जाते, तर काही घरांमध्ये अष्टमीला, तर काही घरांमध्ये नवमीला ही माळ बांधली जाते. त्यांचे घट नवमीला उठतात त्यांनी अष्टमीला बांधली तरी चालते. आपल्या घरी जी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आणि कडकणी बनवतो तेव्हा त्या पिठात आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही, कारण देवीच्या डोक्यावर कधीही मिठाचे ओझे नसावे. घटस्थापना करताना घटाजवळ आपण अखंड दिवा लावलेला असतो आणि तो दिवा आपल्याला स्वतःहून विझवायचा नाही. तो दिवा जेव्हा त्या दिव्यातील तेल संपेल, वात शांत होईल, तेव्हा हा दिवा आपल्याला उचलायचा आहे. अगोदर जरी आपण घट उचललेला असेल तरी दिवा शांत होईपर्यंत तो उचलायचा नाही आणि आपण स्वतःहून हा दिवा अजिबात विझवायचा नाही. जेव्हा
आपण घट उठवतो त्यानंतर घटामध्ये जे धान्य उगवलेलं असतं ते जर आपण घट नवमीला उठवणार असतील तर दसऱ्याच्या दिवशी हे धान्य देवांना आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जी कुलदेवीची तळी भरतो त्या ताटामध्ये पण हे धान्य जे आहे ते ठेवलं जातं. त्याचप्रमाणे लाल कापडामध्ये बांधून हे धान्य आपण तिजोरीत सुद्धा ठेवू शकतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. तर नवरात्रीत आपण भक्तिभावाने घटस्थापना करतो, देवीला आवाहन करतो आणि 9 दिवस अखंड दीप प्रज्वलित ठेवतो. पण जसे घट स्थापनेला योग्य वेळ असतो तसंच घट उठवण्यालाही पवित्र काळ मानला जातो. घट उठवताना मनात देवीचं स्मरण करून आलीस अन आता परत जातेस, पण तुझं आशीर्वाद स्वरूप माझ्या घरी मनात कायम वास करावा अशी प्रार्थना करावी. देवीचा निरोप घेताना डोळे पाणावतात, पण त्याच वेळी विश्वास मनात घट्ट बसतो की देवी वर्षभर आपल्याला जपणार, संकट दूर करणार आणि घरात सुख समृद्धी येणार. चला तर नवरात्री संपली तरी भक्तीचा ज्योत विझू देऊ नका. ती प्रत्येकाच्या मनात सदैव उजळत राहो. जय माता दी.